आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। दरवर्षी अर्थसंकल्पाकडे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे। आता 7 लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त असणार आहे, तर 3 लाखांपर्यंत कर पूर्णतः माफ असेल। दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी महिला वर्गासाठी एक खास योजना जाहीर केली आहे। महिला सन्मान बचत पत्र असं या योजनेचं नाव ठेवण्यात आलंय। अर्थसंकल्पातून तब्बल 1 कोटी शेतकऱ्यांना पुढच्या 3 वर्षांसाठी नैसर्गिक शेती करण्याकरता मदत केली जाईल अशी घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे। यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उभारली जाणार आहेत। तिकडे मध्यमवर्गीयांना एक मोठा दिलासा दिला या अर्थसंकल्पाने, आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत 5 लाखांपर्यंतचं ज्याचं उत्पन्न होतं त्यांना आता कर भरावा लागणार नाही। आता ही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढवण्यात आली। त्यामुळे अमृतकाळातल्या अर्थसंकल्पातली ही सगळ्यात महत्त्वाची घोषणा असल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी 5 लाखांचा स्लॅब होता, त्यात 3 लाखांची वाढ करण्यात आली आहे। 6 ते 9 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर 10% कर असणार आहे। जुनी टॅक्स प्रणाली निकाली काढण्यात आली आहे। तसंच अनेक वस्तूंवर कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा सुद्धा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज सभागृहात अर्थसंकल्प वाचून दाखवताना केली। त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील। नवी कर प्रणाली कशा प्रकारची असणार आहे आपण एक नजर टाकूया। 7 लाखांपर्यंत पूर्वी 7,800 रुपये कर होता, आता कोणताही कर नसेल, म्हणजे साधारण 7,800 रुपयांचा फायदा होईल। 8 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असेल तर 46,800 रुपयांचा कर होता, आता 36,400 रुपयांचा कर असेल, म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रुपये वाचतील। 9 लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असेल तर 62,000 कर पूर्वी द्यावा लागायचा, आता 46,000 द्यावा लागणार आहे, म्हणजे 15,600 रुपयांची बचत। 10 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर 78,00,000 कर भरावा लागायचा, तो आता फक्त 57,200 म्हणजे 20,000 रुपयांपेक्षा जास्त बचत। तर 15 लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना पूर्वी 2,37,000 रुपये इतका वार्षिक कर भरावा लागायचा, तो आता फक्त 1,40,000 इतकाच भरावा लागेल, म्हणजे 1,06,000 रुपयांची बचत होणार आहे। Six income slabs starting from 2.5 lakh. I propose to change the tax structure in this regime by reducing the number of slabs to 5 and increasing the tax exemption limit to 3 lakhs. The new tax rates are 0 to 3 lakh, nil. 3 to 6 lakhs, 5%. 6 to 9 lakhs, 10%. 9 to 12 lakh, 15%. 12 to 15 lakhs, 20%. And above 15 lakhs, 30%. This will provide major relief to all taxpayers in the new regime. तिकडे अर्थसंकल्पानं महिलांना काय दिलं त्यावर एक नजर टाकूया। महिला सन्मान बचत पत्र या नव्या खास योजनेची घोषणा करण्यात आली आहे। नवीन लहान बचत योजना आहे, म्हणजे अल्प बचत योजना आहे। 2 वर्षांसाठी यात गुंतवणूक करता येणार आहे। 2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी तुम्ही यात ठेवू शकता। यात 7.5% व्याजदर मिळेल। मार्च 2025 पर्यंत याचं प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात येईल। काही प्रमाणात रक्कम काढण्याची सुद्धा यात परवानगी असणार आहे। शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारा अर्थसंकल्प असल्याचा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे। पण त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या संदर्भात या बजेटमध्ये काय आहे तेही पाहूयात।
हरित शेती, हरित ऊर्जेवरच्या विविध गोष्टी, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी फलोत्पादनाकरता 2200 कोटी रुपयांची तरतूद, कृषी क्रेडिट कार्ड 20 लाख कोटींनी त्यासाठीचं अंशदान वाढवणार, पंतप्रधान मत्स्य योजनेसाठी 6000 कोटी रुपयांची तरतूद, कृषी स्मार्ट ॲपसाठी सुद्धा निधी दिला जाणार आहे. हरित शेती आणि हरित ऊर्जेवर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. ऑर्गॅनिक शेतीसाठी पंतप्रधान प्रणाम योजना, पर्यायी खतांसाठी नवी योजना, देशात 200 बायोगॅस प्रकल्प वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 1 कोटी शेतकऱ्यांसाठी विषमुक्त शेती योजना आखण्यात आली आहे. 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उभारली जाणार आहेत. काय स्वस्त काय महाग, एक नजर टाकूयात. या बजेटच्या नंतर जे काही विविध प्रकारच्या कररचनेत बदल करण्यात आले त्यानुसार मोबाईल फोन स्वस्त होईल, विविध प्रकारची खेळणी स्वस्त होणार आहेत, इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होतील, टीव्ही स्वस्त होईल, सायकल स्वस्त होणार आहे. एवढंच नाही तर कॅमेऱ्याच्या लेन्स सुद्धा स्वस्त होणार आहे. पण महिलांसाठी थोडं कात्री खिशाला लावायला लागेल, कारण सोन्याचे दागिने महागणार आहेत, चांदीची भांडी महागणार आहेत, चांदीचे दागिने त्याच्याही किमती वाढतील. विदेशी किचन चिमणी ती महागणार आहे. होम डेकोरेशन आणि व्यवस्थापन याची सध्या मोठी क्रेज आहे. सिगरेट महागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. या अर्थसंकल्पात सोनं चांदी महागणार असल्याचं स्पष्ट झालंय. यानंतर नाशिकमधील सराफांनी लग्नसराईचा मोसम असल्यानं सोनं खरेदी वाढणार असल्याचं स्पष्ट केलंय. तो आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत. नेमकी ही अर्थसंकल्प जो सादर झाला त्यानंतर ही सोन्याची भाववाढ मोठ्या प्रमाणात झाली, कसं याकडे बघता आणि काय तुम्हाला एकूण फटका या सगळ्यामुळे बसतोय? बिलकुल, बजेटच्या पहिले जी इम्पोर्ट ड्युटी जी होती गोल्डवरती जवळजवळ 7.5% होती आणि बजेटमध्ये 2.5% इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आलेली आहे. खरं तर आम्ही सराफ व्यावसायिकांना इम्पोर्ट ड्युटी ही 5% येईल अशी अपेक्षा होती, परंतु ड्युटी वाढल्यामुळे ज्वेलर्स सेक्टरसाठी ही निराशाजनक बजेट म्हणता येईल आणि यामुळे सोन्याच्या भावावरती फार फटका बसेल. मला आणखी असं विचारायचं आहे की आगामी काळामध्ये लग्नसराई आलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याची अचानक झालेली ही भाववाढ जी आहे त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात फटका बसला असं वाटतं? नक्कीच. भाव जे आहे आता मध्यंतरी जर बघायला गेलो तर ते बऱ्यापैकी भाव वाढलेले आहे. जवळजवळ 50,000वरनं 57,000पर्यंत भाव आलेले आणि आज 58,000 रुपये सोनं झालेलं आहे. परंतु लग्नाची खरेदी म्हणले तर लोक खरेदी करतात, परंतु त्याच्यामध्ये घट झालेली आहे. पहिले जे लग्नामध्ये खरेदी व्हायची आणि आता जी लग्नामध्ये खरेदी होती त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला फरक जाणवतोय. पुढच्या काळामध्ये सोन्यातली गुंतवणूक किती आशादायी वाटते आपल्याला आणि ग्राहकांच्या किती फायद्याची असू शकते? नाही, सोन्यातील गुंतवणूक ही कायमच फायदेची राहिलेली आहे. तुम्ही जर बघाल तर आतापर्यंत सोन्यांनी चांगलेच रिटर्न दिलेले आहे ओव्हरऑल कम्पॅरेटिव्ह जर बाकीच्या सेक्टरमध्ये बघायला गेलं. आणि सोनं हे तुम्हाला दरवेळेस कामाला येतं, अडीअडचणीला कामाला येतं. त्यामुळे सोनं किती जरी महाग झालं, जवळजवळ 60,000 जरी झालं तरी ग्राहक सोनं खरेदी करणारच. आणि आता थेट जाऊयात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. मुख्यमंत्री साहेब, आज अर्थसंकल्प सादर झाला देशाचा. आपण कसं बघता या अर्थसंकल्पाकडे आणि महाराष्ट्रासाठी काय मिळालं आणि काय? खरं म्हणजे आजचा यावर्षीचा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो गरिबांना आधार देणारा आहे, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे आणि खऱ्या अर्थाने पायाभूत सुविधा आणि उद्योगांना उभारी आणि उत्तेजन देणारा आहे. असा सर्वसमावेशक
हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये रोजगार निर्मिती आहे, शेतकरी आहे, आरोग्य आहे, कामगार आहे, महिला आहे, युवक आहेत आणि आदिवासी विभाग या सर्वांनाच दिलासा देणारा एक सर्वकष असा सर्वसमावेशक हा अर्थसंकल्प आहे. खरं म्हणजे मी राज्य सरकारच्या वतीने या अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना देखील धन्यवाद देतो आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा निर्णय यामध्ये घेतला आहे की आम्ही जे मध्ये सहकार मंत्री अमित शाह साहेबांना भेटलो. साखर उद्योजक आणि साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र जे अडचणीत आलं होतं ते साखर उद्योग ज्यांना खऱ्या अर्थाने जे त्याचं इन्कम मानून इन्कम टॅक्स आणि जो काही लायबिलिटी त्यांच्यावर आली होती त्यामुळे ते साखर उद्योग अडचणीत आले होते आणि लाखो शेतकरी देखील त्यामुळे अडचणीत येणार होते. आणि मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे काही सहकारी मंत्री आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो होतो. त्यांना विनंती केली होती की साखर उद्योग हा अडचणीत येईल आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसेल आणि त्यामुळे जवळपास 10,000 कोटी रुपये यामध्ये जे इन्कम मानलं जात होतं ते खर्च मानला जाऊन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय देखील या अर्थसंकल्पात घेतला आहे. त्यामुळे मी सहकार मंत्री अमित शाह साहेबांना देखील धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. एक सर्वसमावेशक असा हा जो अर्थसंकल्प आहे यामध्ये मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या त्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, आपल्याकडे सगळे आकडे आलेले आहेत. परंतु एक सप्तर्षी कार्यक्रम म्हणून अर्थमंत्री महोदयांनी देखील त्याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये सर्वसमावेशक विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक याला प्राधान्य, क्षमता विस्तार आणि त्याचबरोबर हरित विकास, युवक कल्याण म्हणजे रोजगार आणि आर्थिक क्षेत्राचा विकास, हे सगळे विषय 7 विषय घेतलेत आणि एक सप्तर्षी कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आणखी जे कर रूपाने जे 5 लाखाचं मर्यादित होतं ते 7 लाखाची मर्यादा तीही वाढवली. त्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा या अर्थसंकल्पामुळे मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते त्याला 10 लाख कोटी रुपये म्हणजे त्याच्यामध्ये शहरी ग्रामीण सगळा विकास जो आला याला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. खरं म्हणजे हा देशाची आर्थिक उन्नती आणि देशाचा आर्थिक विकास, सर्वांगीण विकास आणि राज्याला देखील त्याचा फायदा होईल आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा प्रोजेक्टसाठी देखील किंबहुना अर्बन डेव्हलपमेंट यासाठी देखील मोठा निधी यामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो ज्या राज्याचा देशाचा इन्फ्रा प्रोजेक्टवर जास्ती खर्च होतो, इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर साध्य होते, दळणवळण यंत्रणा जी आहे सुसाध्य होते आणि त्यामुळे त्या देशाचा राज्याची प्रगती फार वेगाने होत असते आणि त्यामुळे हा देखील यामध्ये फोकस केलेला आहे. शेतकऱ्यांना देखील त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, त्यामध्ये एक क्रांती घडली पाहिजे, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला पाहिजे, असे देखील अनेक योजना यामध्ये आणलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर प्रत्येक या देशातला घटक जो आहे त्याला म्हणजे महिला बचत गट योजना आहे त्याला सक्षम करणं असेल, तरुणांना रोजगार असेल, आदिवासींना न्याय असेल, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा बळकट करणं असेल, शिक्षण एज्युकेशन अपग्रेड करणं असेल आणि या सगळ्याच बाबतीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प देशाला आणि राज्यांना
चालना देणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्याचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. विरोधक म्हणतात की मुंबई आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक महसूल केंद्राला दिला जातो, मात्र मुंबई महाराष्ट्राला काही मिळत नाही प्रत्येक बजेट. आणि यामुळे जे काही $5 ट्रिलियन जे टार्गेट आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आहे आणि आपल्या राज्याचं $1 ट्रिलियन आहे, या अर्थसंकल्पामुळे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होतील, आपल्या देखील महाराष्ट्रात आपण पाहतो इन्फ्रा प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि आपल्याला या बजेटमधून देखील राज्याला मदत मिळेल आणि आपलं $1 ट्रिलियन जे टार्गेट आहे ते देखील अचीव होण्यास नक्कीच मदत होईल. हे देखील मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. सर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेला आहे की एकंदरीत महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार दिसत आहे, कारण स्पष्टपणे दिलेलं नाही आहे की अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय मिळणार. खरं म्हणजे हा अर्थसंकल्प देशव्यापी असतो, अख्खा देश त्याच्यामध्ये सामावलेला असतो. त्यामुळे आता आपले जे इन्फ्रा प्रोजेक्ट रेडी आहेत त्याच्यासाठी आपण मदत मागणार, नगर विकासासाठी मदत मागणार, महिलांच्या योजना आहेत त्याच्यासाठी आपण मदत मागणार आणि त्याचबरोबर कृषी विभाग जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या ज्या काही योजना आहेत या सगळ्यासाठी आपण राज्य सरकार केंद्र सरकारकडे जे प्रस्ताव पाठवतील त्याला देखील केंद्र सरकारकडून मदत होईल. त्यामुळे हा अर्थसंकल्प एक विशिष्ट बाबा या राज्यासाठी त्या राज्यासाठी असं असत नाही, त्याचा फायदा आपल्या राज्याला नक्की होणार आहे. महाराष्ट्र पण आपल्या या अर्थसंकल्पामध्ये त्याचाही अंतर्भाव आहे, त्याला काय बाजूला केलेला नाही आहे. त्यामुळे याच्यातून पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे. आता ठीक आहे, विरोधी पक्ष कसं काय म्हणणार, सत्ताधारी पक्षाने चांगलं बजेट मांडलेलं आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की सर्व समावेशक समाजातल्या सर्व घटकांना, त्याचबरोबर 2024पर्यंत गरिबांना मोफत रेशन देण्याचा देखील निर्णय घेतला यामध्ये अर्थसंकल्पामध्ये. मी सुरुवातीला म्हणालो की गरिबांना आधार देणारा, आणि हे जे काही आज आपण पाहतोय की मध्यमवर्गीय आहे, सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये, जे सगळ्यांचं लक्ष असतं, जे टॅक्स लिमिट किती आहे इन्कम टॅक्सचं ते वाढवलेलं आहे, 7 लाख केलेलं आहे. त्यामुळे एक सर्वांना दिलासा देणारा हा फार चांगला अर्थसंकल्प आहे. तर केंद्राने प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सवर जास्त भर दिलेला आहे. राज्य सरकार देखील त्यानुसार पुढे पाऊल टाकणार आहे का, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स यावर भर देणार? हां, बिलकुल. इलेक्ट्रिक व्हेकलला आपण प्रमोट करतोय ना. आता आपल्या शासनाच्या गाड्या आपण EV करतोय आपण, त्याचबरोबर BST ST ज्या आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो आपण इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे कन्वर्ट करतोय. त्यामुळे हे जे काही धोरण आहे केंद्र सरकारचं, मोदी साहेबांचं, की आता पर्यावरण त्याचा समतोल म्हणजे अपारंपरिक ऊर्जा, त्याच्यामध्ये ग्रीन एनर्जी आहे, हायड्रो एनर्जी आहे, या सगळ्या ज्या काय त्याला प्रमोट करणं, इलेक्ट्रिक व्हेकल त्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि म्हणून आपलं सरकार देखील मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल आपल्या राज्यामध्ये आणण्याचं धोरण आपण स्वीकारलेलं आहे, त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी निवडणूक आहेत म्हणून हे बजेट इलेक्शन बजेट असल्याचं विरोधकांचं म्हणणं. आता निवडणुका आहेत म्हणून बजेट करायचं नाही का? आता निवडणूक आहे बाबा, आता पुढे आता सगळ्यांना आता निवडणुकीचं आपण बजेट आहे म्हणाल म्हणून बजेट करायचं नाही. हे बजेट दरवर्षी होणारं बजेट आहे. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी स्वागत केलं पाहिजे की आता रेल्वेमध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणावर बजेट दिलं आहे. म्हणजे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2013 पासून आतापर्यंत 9 पटीने बजेट वाढवलेलं आहे याच्यामध्ये रेल्वेसाठी. आता रेल्वे बघा, आपल्या देशातले आपल्या राज्यातले लोक जास्त करून रेल्वेने प्रवास करणार आहे. देशभरामध्ये सगळ्यात जास्ती प्रवासी रेल्वेचे आहेत. एवढी मोठी नेटवर्क, एवढं मोठं कनेक्टिव्हिटी रेल्वेची आहे आणि त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आता पर्यंतच्या बजेटमध्ये सगळ्यात जास्तीचे पैसे 9 पटीने वाढवले. मग हे याचं स्वागत करायला नको का? सगळ्याच समाज घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. गरिबांना, मध्यमवर्गीयांना, महिला भगिनींना, कामगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर तरुणांना रोजगार असेल, हे सगळं बघितलेलं आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी, या सर्व, पर्यावरण, क्लायमेट चेंज याला देखील केंद्रित केलेलं आहे. आणि शेतकरी हा केंद्रबिंदू याच्यामध्ये मानलेला आहे. कारण शेतकऱ्याला जादा पैसे मिळाले पाहिजे, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन झालं पाहिजे,
त्याच्या मालाला चांगले दर मिळाले पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे, हेही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याला पैसे ठेवलेले आहेत. त्यामुळे हे जे काय आहे हे कुठलाही असा घटक नाही की तो या अर्थसंकल्पामध्ये वंचित राहील. सर, शेतकऱ्यांच्या अभिमानाला धरूनच एक प्रश्न जो आहे तो अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे की स्वामीनाथन आयोग जो होता त्याच्या अंमलबजावणीबद्दल अर्थमंत्र्यांनी प्रकाश शब्दही काढलेले नाही. आता मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही आहे, पण आता म्हटल्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आत्तापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती तेवढी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. शेवटी शेतकऱ्याला आधार देण्यासाठीच. त्याच्यात भरघोस आतापर्यंत कोणत्याही बजेटमध्ये एवढी तरतूद केली नव्हती तेवढी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे. शेवटी शेतकऱ्याला आधार देण्यासाठीच. त्याच्यात भरघोस नाही, आपलं सरकार तर आहे, केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या आपण म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांना घरं हा एक प्रधानमंत्री महोदयांचा एक मोठी ती संकल्पना आहे, मोठा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि त्याच्यामध्ये देखील मोठी भरीव वाढ केलेली आहे. कोणी घरापासून वंचित राहू नये म्हणून ती मोठी योजना आहे. 66% म्हणजे मोठी वाढ आहे ना ती. याचा ॲप्रिशिएशन करायला पाहिजे विरोधी पक्षाने. ये आज का जो इस साल का अर्थसंकल्प बजट जो है ये सर्व समावेशक है. ये गरीबों को आधार देने वाला, मध्यम वर्गीय को दिलासा देने वाला और उद्योग और जो इंफ्रा प्रोजेक्ट है ये सुविधा जो है पायाभूत सुविधा इसे उत्तेजन और बढ़ावा देने वाला ये अर्थसंकल्प है. और इसमें रोजगार निर्मित है, किसान है, कामगार है, महिलाएं हैं, युवक है, आदिवासी है, आरोग्य है, शिक्षण है, सभी विभाग जो है इस बजट में उनका अंतर्भाव किया है. और अभी उसमें मैं डिटेल में नहीं जाऊंगा, लेकिन ये सर्वांगीण विकास जो देश की आर्थिक उन्नति हो, देश का सर्वांगीण विकास हो, सभी लोगों को न्याय मिले, इसलिए राज्यों को इसका फ़ायदा हो, इसलिए ये बजट को बहुत बजट का मैं स्वागत करता हूँ राज्य सरकार की ओर से. हमें राज्य में भी इसका बहुत बड़ा फ़ायदा हो जाएगा. हमें इंफ्रा प्रोजेक्ट है, नगर विकास है, महिला है, ये विद्यार्थी है, शिक्षक है, कई घटक है, इनको पूरी तरह से फ़ायदा मिलेगा. इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से स्वागत करता हूँ. अर्थ मंत्री निर्मला सीताराम जी का मैं स्वागत करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ. और सहकार विभाग के मंत्री अमित शाह साहब का भी मैं तहे दिल से स्वागत, उनका अभिनंदन इसलिए करता हूँ क्योंकि सहकार क्षेत्र के लिए जो शुगर इंडस्ट्री है वो तकलीफ में थी. तब हम लोग यहाँ से, मैं और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी और हमारे सहयोगी, हम जब दिल्ली गए थे पिछले 24 तारीख को, और उसमें हम लोगों ने ये मुद्दा उठाया था कि ये जो शुगर इंडस्ट्रीज़ है वो तकलीफ में है, ये बंद पड़ सकती है, लाखों जो इस पे किसान डिपेंड है उनको नुकसान हो सकता है. तो उसमें ये बजट के अंदर उन्होंने 10,000 करोड़ की उनको उनका जो टैक्स था वो माफ़ किए करके उनको बहुत बड़ा दिलासा दिया है ये शुगर इंडस्ट्री को और सहकार विभाग को. ये सहकार विभाग जो है वो भी उसका स्ट्रेंथनिंग करने के लिए, मजबूत करने के लिए, उसकी क्षमता बढ़ाने के लिए सहकार मंत्री जी ने भी बहुत बड़ा कदम उठाया, इसलिए उनको भी मैं धन्यवाद देता हूँ. ऐसा ये सर्व समावेशक सभी घटकों को न्याय देने वाला ये बजट है. जो $5 ट्रिलियन जो वो आदरणीय प्रधानमंत्री जी का टारगेट है उसमें हमारा राज्य भी ये अर्थसंकल्प की वजह से निश्चित रूप से जो हमारा टारगेट $1 ट्रिलियन है
वो अचीव करने में काफ़ी ये अर्थसंकल्प भी मददगार साबित हो जाएगा। तो ये जो आपको लगता है कि इस तरह से किसानों को कुछ दिया गया है, युवाओं को स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग दी जाएगी, कई सारे प्रोजेक्ट है, महिलाओं के लिए 2.5 लाख 2 लाख रुपये 7.5% मिलेंगे, आवास योजना के लिए, तो इससे रोजगार भी बढ़ेंगे, महंगाई भी कंट्रोल होगी और इकोनॉमी भी बढ़ेगी, ऐसा? हाँ बिल्कुल, अभी देखो उसमें इनकम टैक्स में भी लिमिट बढ़ा दिया, 7 लाख कर दिया, वो भी रिलीफ है। गरीब जो है उनको 2024 तक मुफ्त में रेशन मिलेगा, गरीबों का भी ध्यान रखा है, और रोजगार बढ़ेगा इसके अंदर, महिलाओं का सम्मान होगा, उनको खुद के पैर पे खड़े रहने की ताकत मिलेगी। ये इसीलिए बहुत बड़े पैमाने पे बेरोजगारी हटेगी और लोगों को इसका फ़ायदा हो जाएगा। इसलिए ये सप्तर्षि बजट है, ये इसमें सर्व समावेशक विकास है, वंचित जो घटक है उनको न्याय है, इंफ्रास्ट्रक्चर और इन्वेस्टमेंट के लिए ध्यान दिया है, कैपेसिटी बिल्डिंग का है, ग्रीन डेव्हलपमेंट है, सब कुछ है, यूथ है। त्यामुळे केंद्राचा अर्थसंकल्प हा पूर्णतः सर्वसमावेशक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात।